नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्रातले शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे. 25 मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची, कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे. ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी, ज्यांना पाणी कमी पडते त्यांनासाठी आनंदाची बातमी. हा पाऊस मध्ये खूप चांगला पडणार आहे. बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे. म्हणजे अकोला, अमरावती, वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे, की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या. कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत सगळीकडे खूप असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे चांगला वडे नाले वाहतील असा पडणार आहे. बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे. म्हणून बीड जिल्ह्यात योगायोगानं पाणी कमी पडले ऊसाला, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, शिरोळ, म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा, म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडे नाले वाहतील असा ह्या 25 मे पर्यंत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे 2-3 दिवस नाही चालणार, तर कम्प्लीट 12 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज 2-2 दिवस भाग बदलत सगळीकडे पडणार. परत जिल्ह्याचे नाव सांगतो: नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर जिल्हा. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास बीड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर सगळीकडेच पडणार आहे. कोकणात देखील खूप पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण की हा पाऊस म्हणजे आतापर्यंत मे मध्ये इतका मान्सून पूर्व कधीच पाऊस पडत नाही. पण यावर्षी मे मध्ये जे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये वडे नाले वाहणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज देणार आहे. धन्यवाद.